Hello everyone, my name is Vaishali Pulari. Welcome back to our channel P. Vaishali's Mathematics Classes. Here we are learning a chapter from the 10th standard, that is from a Maharashtra board from the semi-English. The chapter name is the linear equations in two variables. In last video आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 सुरू केलं होतं आणि त्यामधील क्वेश्चन नंबर 1 आपला कंप्लीट झाला होता. आता आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करूया. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. इथे दोन इक्वेशन्स दिलेले आहेत. 3a plus 5b is equals to 26. a plus 5b is equals to 22. Given equations are 3a plus 5b is equals to 26. a plus 5b is equals to 22. Let us call this as equation number 1 and this as the equation number 2. Given equations ला एक equation number 1 आणि equation number 2 असे नाव दिलेलं आहे. मग आता ह्यानंतर इथे आपल्याला एक ऍडव्हान्टेज घेता येईल. काय? 5b आणि 5b आणि दोघांचेही सेम साइन आहे. जर मी सबट्रॅक्शन साइन जर का यूज केला तर एक 5b होईल आणि दुसरा -5b होईल. म्हणजे आपल्याला b ला एलिमिनेट करता येईल. मग a उरेल. मग त्यावरून a ची व्हॅल्यू मिळाली की आपल्याला b व्हॅल्यू घेणं सोपं आहे. सॉल्विंग the above equations by using elimination method. Three a plus 5b is equals to 26. a plus 5b is equals to 22. इथे आपल्याला इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर 2 करायचा आहे. म्हणून इक्वेशन नंबर 2 च्या अगोदर मायनस असल्यामुळे ह्या 2 इक्वेशन मधले सगळे टर्म्सला मायनस लागेल. इथे मायनस प्लस विल बिकम मायनस. हियर प्लस विल बिकम द मायनस. प्लस 5b आणि मायनस 5b हे दोन कॅन्सल होतात. 3a minus a, it is 2a is equals to 26 minus 22, it is the 4. मग इथून a ची व्हॅल्यू 4 डिवायडेड बाय 2 होईल. 2 1 जा 2 2 जा 4. a is equals to 2. a ची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळालेली आहे. आता ह्या व्हॅल्यूला एक इक्वेशन नंबर 1 किंवा इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा. तुम्हाला b ची व्हॅल्यू भेटेल. Let us take the equation number 2. a plus 5b is equals to 22. Now put a is equal to 2 in above equation. Here a च्या जागेवर आपल्याला 2 ठेवायचा आहे. प्लस 5b is equals to 22. 5b is equals to 22. 5b सोबत हे प्लस 2 आहे, तिकडे गेल्यावर -2 होईल. हा 5b is equals to 20 होईल. 5 1 जा 5 4 जा. ते आपल्याला b ची व्हॅल्यू 4 आणि a ची व्हॅल्यू 2 अशी मिळालेली आहे. आता व्हेरिफिकेशन मेथड यूज करून आपण RHS घेऊया. व्हेरिफिकेशन. a is equal to 2 and b is equals to 4. Put these values in above equations. 3 into a च्या जागेवर 2 ठेवायचा आहे. प्लस 5 into 4. 3 2 जा 6 plus 5 4 जा 20. Addition is the 26. We got the answer of this. Second one. a is equals to 2 plus 5 into b च्या जागेवर आपल्याला 4 पुट करायचा आहे. 2 plus 5 4 जा 20. 20 plus 2 is the 22. Hence verified. In this way तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकता. Question number 2. Given equations are x plus 7y is equals to 10. 3x minus 2y is equals to 7. We can call this as equation number 1 and this as the equation number 2. ह्या दोन्ही इक्वेशनला जर तुम्ही पाहिलं तर कोणाच्याही कोइफिशियंट सेम नाहीये.
वायचा कोएफिशियंट इथे 7 आहे आणि इथं वायचा कोएफिशियंट -2 आहे. एक्सचा कोएफिशियंट 1 आहे आणि एक्सचा कोएफिशियंट 3 आहे. मग सेम बनवण्यासाठी आपल्याला इक्वेशन नंबर 1 ला 3 आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. मग इक्वेशन नंबर 1 इंटू 3. सो 3 into x 3x plus 7 into 7y into 3 21y is equals to 3 into 10 it is the 30. Next our second equation 3x minus 2y is equal to 7. आता या दोन्हीचेही कोएफिशियंट सारखे आहेत म्हणजे आपण आता इथे ऑपरेशन मायनसचा करू शकतो. इथे we can do the operation as equation number 1 minus equation number 2. आता equation number 1 3x plus 21y is equals to 30. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 घेऊया. नेक्स्ट 1 minus 2 करायचं आहे. 3x minus 2y is equals to 7. आता इक्वेशन नंबर 1 minus 2 केल्यामुळे हे 2 चे सर्व साइन्स जे आहेत प्लस मायनस मध्ये बदलतात आणि मायनस प्लस मध्ये होतात. इथं साइन ऑफ द 3x इज द प्लस. इट इज गोइंग टू चेंज इट ॲज द मायनस. 2y चा साइन मायनस आहे मग इथे प्लस होईल. 7 चा साइन प्लस आहे इथे होईल मायनस. आता इथे प्लस 3x आणि मायनस 3x हे दोन्ही कॅन्सल होतील. 21y प्लस 2y इथे आपल्याला मायनस 2y अगोदरचा साइन घ्यायचा नाहीये. आता जे अपडेटेड साइन आहे तोच घ्यायचा आहे. 21 प्लस 2 म्हणजे किती 23y इज इक्वल टू 30 मधून 7 गेले तर 23. y ची व्हॅल्यू 1. 23 1 जा 23 1 जा 23. y इज इक्वल्स टू 1. ह्या y इज इक्वल्स टू 1 व्हॅल्यूला इक्वेशन नंबर गिवन इक्वेशन मध्ये पुट करा. x प्लस 7y is equals to 10. x plus 7 into 1 is equal to 10. x plus 7 into 1 is the 7 is equal to 10. x is equals to 10 minus 7. x is equals to 3 आणि y is equals to 1. हे दोन आपले व्हॅल्यूज आहेत. Third question is given as given equations 2x minus 3y is equals to 9 and 2x plus y is equals to 13. Let us call this equation number 1 and this is the equation number 2. Given equations ला आपण equation number 1 आणि equation number 2 असं घेतलेलं आहे. आता इथे 2x आणि 2x हे दोन्ही पण x चे कोएफिशियंट सेम आहेत त्यामुळे आपण 1 minus 2 करू शकतो. 2x minus 3y is equals to 9 and 2x plus y is equal to 13. मायनस केल्यामुळे जे काही प्लस असतील त्यांचे साइन मायनस होतील आणि मायनस असतील तर प्लस होतील. इथे सर्व काही प्लस असल्यामुळे सर्वच मायनस होतात. Plus 2x and minus 2x both are going to cancel. Minus 3y and minus y it is minus 4y is equals to 9 minus 13 minus 4. Y is equals to minus 4 divided by minus 4. Minus minus get cancelled. 4 get cancelled. 4 1 जा 4 1 जा. y ची व्हॅल्यू 1 मिळालेली आहे. y ची व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करा 1 किंवा 2 मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू भेटून जाईल. लेट अस पुट इन इक्वेशन नंबर 2. पुट y is equal to 1 in equation number 2. 2x plus y is equal to 13. हा तुमचा इक्वेशन नंबर 2 आहे. इथे पुट करूयात. 2x plus 1 is equals to 13. 2x is equals to 13 minus 1 होईल इकडं. 2x is equals to 13 minus 1 म्हणजे 12. 2 1 जा 2, 2 6 जा 12.
x इज इक्वल्स टू 6. अशा प्रकारे आपल्याला x ची व्हॅल्यू 6 आणि y ची व्हॅल्यू 1 मिळालेली आहे. फोर्थ इक्वेशन 5m minus 3n is equals to 19. m minus 6n is equals to minus 7. तर इथे m आणि n चे कोइफिशियंट्स कोणाचेही इक्वल नाहीयेत, म्हणून ह्या इक्वेशनला आपण m चा कोइफिशियंट ह्या कोइफिशियंट सोबत इक्वेट करण्यासाठी आपल्याला 5 सोबत मल्टिप्लाय करावं लागेल. 5 into m, it is the 5m. 5 into minus 6 minus 30n is equals to 5 into 7 is the minus 35. आता ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 आणि ह्याला आपण इक्वेशन नंबर 2 असं घेऊया. आता दोन्हीचेही कोइफिशियंट m चे सेम आहेत, त्यामुळे आपण 1 minus 2 असं करू शकतो. 5n minus 3n is equals to 19. 5m minus 30n is equals to minus 35. आता इथे मायनस केल्यामुळं मायनस विल बिकम प्लस, प्लस विल बिकम मायनस. प्लस आहे याची साइन म्हणून मायनस होणार, इथे मायनस आहे म्हणून इथे प्लस होणार, इथे मायनस आहे म्हणून प्लस होणार. इथे 5m आणि मायनस 5m हे दोन्ही कॅन्सल होतील. इथे 30n minus 3n, it is 27n is equal to 19 plus 35, 54. आता यांची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. 54 डिवायडेड बाय 27. 27 1 जा 27, 27 2 जा 54, म्हणजे यांची व्हॅल्यू 2 आहे. Put this equation in put this value in this given equation. m minus 6n is equals to minus 7. Put n is equal to 2 in above equation. जिथे n आहे तिथे आपल्याला 2 ची व्हॅल्यू पुट करायची आहे. m minus 6 into 2 is equals to minus 7. m minus 12 is equals to minus 7. m is equals to हा minus 12 तिकडे गेला तर plus 12 होईल. minus 7 plus 12. Answer is the 5. Here we got the values of m as the 5 and n as the 2. Question number 5 ते 8 जे क्वेश्चन्स आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केले जातील. प्लीज तो व्हिडिओ पहा. थँक यू.